गज अश्वपती भूपती प्रजापती अष्टवधान जागृत अष्टप्रधान दैष्टित न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजे महाराजे छत्रपती शिवाजी महाराज की जय। ज्यांच्या गर्जनेतच अंगावर काटा उभा राहतो अशा महान राजाचा इतिहास सांगण्यासाठी मी आज येथे उभी आहे। नमस्कार, मी श्रावणी एकनाथ पाटील। मी आता 4थी ब ची विद्यार्थिनी। 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस। या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला। तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा। शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते। त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार दिले, तर शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला। माता जिजाऊंनी बालवयातच शिवरायांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न रुजवले। तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास माता जिजाऊंनी शिवरायांच्या मनात निर्माण केला। त्या दृष्टीने शिवरायांनी विजयी घोडदौड सुरू केली। शिवरायांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले। त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले। त्यांनी गनिमी कावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले। हिंदवी स्वराज्य स्थापन करून शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले। 6 जून 1674 रोजी शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला व सर्वांना न्यायप्रिय राजा मिळाला। सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला। भगवा टिळा चंद्राचा शिवनेरीवर प्रकटला। घेऊन तलवार हाती शत्रूवर गरजला। असा एक शिवाजी राजा होऊन गेला। शिवरायांनी सर्वांना समान न्याय व समानतेची वागणूक दिली। स्त्रियांना माते समान मानले, प्रजेला सुखी केले। अशा या लोककल्याणकारी राजाचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी झाले। जाता मी एवढेच बोलेन की शब्दही पडतील पुरे अशी कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। धन्यवाद।